नमस्कार मित्रांनो, मुंबई कराई चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर तुम्ही पाहत आहात आपण मधूनच व्हिडिओ चालू केलेला आहे, शॉकिंग राईट. तर घाबरायची काही गरज नाही आहे. आपण हा व्हिडिओ पुन्हा सुरू करणार आहोत. तर ही भाजी आपण कशी बनवलेली आहे आणि ह्या भाजीमध्ये काय काय इन्ग्रेडियंट्स आपण ॲड केलेले आहे ते सर्व आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. तर ही पालक, वाटाणं आणि बटाट्याची भाजी आहे. त्यासाठी आपण इकडे तुम्ही बघत आहात सुरुवात केलेली आहे चॉप पालकची. पालकपासून पालक हा एकदम बोलतात ना म्हणजे शरीरासाठी चांगला असतो, आयर्न असतं त्याच्यामध्ये. तर त्यासाठी आपण आज पालक, बटाटा आणि वाटाण्याची भाजी बनवलेला आहे. फ्रेश असं आपण पालक आणलेलं आहे, वाटाणा आणलेला आहे, बटाटा आणलेला आहे. त्याचबरोबर आपल्याकडे मसूर डाळ आहे. मसूर डाळनंतर जिऱ्या आहेत. जिऱ्यानंतर आपल्याकडे मूग डाळ आहे, मीठ आहे चवीनुसार. त्याचबरोबर आपण हळद घेतलेली आहे. तर येस, ऑफकोर्स हे सर्व इन्ग्रेडियंट्स आपल्या या पालक, वाटाणा आणि बटाटा भाजीमध्ये जाणार आहे. काहीतरी वेगळंच आज आपण बनवणार आहोत. प्रोटीनयुक्त भाजी आहे, आयर्नयुक्त भाजी आहे आणि लहान मुलांना ही भाजी खायला आवडेल. तर ही भाजी आम्ही कशी बनवलेली आहे, तर हे सर्व इन्ग्रेडियंट्स आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत. तर ह्याच्या व्यतिरिक्त आपण घेतलेले आहेत ह्या भाजीमध्ये टाकण्यासाठी. इकडे आहे आपण मिरच्या कापून घेतलेल्या आहेत, हिरव्या मिरच्या. त्याचबरोबर आपण घेतलेलं आहे लसूण आणि 2 कांदे आपण चॉप करून घेतलेले आहे. इकडे घेतलेलं आहे टमाटर असं मस्त फ्रेश असं व्हेजिटेबल्स आपण कापून घेतलेले आहे. फ्रेशली आपण हे मार्केटमधून आणलेले आहेत. तुम्हाला सकाळ सकाळ अवेलेबल भेटेल फ्रेश पालक मार्केटमध्ये तुम्ही गेलात तर चला सुरुवात करूया. तर ह्याच्यासाठी आपण घेतलेले आहेत 2 चमचे तेल. कढईमध्ये चांगलं कडकडून घ्यायचं आहे. आणि कोणाकोणाला ही भाजी आवडते त्यांनी जरूर कमेंट करा. तर पालक ही भाजी बनवण्यासाठी काहीतरी ट्विस्ट आणला आहे आपण, कारण की आलू मटर तर सगळ्यांनीच खाल्ला असेल, पण त्याच्यामध्ये पालक म्हटलं की लहान मुलं कानागड्या करतात खाण्यासाठी. तर त्यासाठी आपण हे वाटाणं आणि बटाटं या पालकच्या भाजीमध्ये ॲड करणार आहोत. काहीतरी वेगळं कॉम्बिनेशन जे लहानांपासून मोठ्यांना सर्वांनाच आवडेल. ह्याच्यामध्ये आपण टाकलेलं आहे 2 चमचे तेल. 2 चमचे तेल चांगलं कडकडून हे गरम होऊ दिलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आपण ठेचलेला लसूण आणि इकडे टाकलेले आहे हिरवी मिरची. त्याच्यानंतर आपण इकडे ॲड केलेला आहे कांद्याचा सेम रूल, गोल्डन ब्राऊन होऊ द्यायचा आहे कांदा. आणि ही भाजी बनवण्यासाठी भरपूर सोपी आहे. कॉम्बिनेशन्स आहेत त्याच्यामध्ये की आपण वेगवेगळ्या ॲज इन लाईक 3 भाज्या टाकलेल्या आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या. तर जरूर तुम्ही ही भाजी बनवून बघा तुमच्या घरीही आणि तुमच्या घरच्यांची शाबासकी मिळवा. तर ही भाजी लंच आणि डिनरसाठी बेस्ट ऑप्शन असू शकते. ह्याच्यामध्ये आपण टाकलेलं आहे मीठ चवीनुसार. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. जिरे पण आपण ॲड केलेले आहेत. हे सगळं ना चांगलं फ्राय होऊ द्यायचं आहे मस्त असं. आणि त्याच्यानंतर आपण ॲड केलेला आहे कांदा. चांगला आपला तुम्ही बघू शकता ट्रान्सल्युसंट झालेला आहे, गोल्डन ब्राऊन झालेला आहे. त्याच्यामध्ये आपण टाकलेले आहेत हिरवे वाटाणे. वाव, किती फ्रेश वाटत आहे. ह्या फ्रेश भाज्या खायला ना भरपूर मज्जा वाटते. इकडे आपण टाकलेले आहे बटाट्याची भाजी, बटाटा चॉप केलेलं बटाटा आपण इथे ॲड केलेलं आहे. आणि त्याचबरोबर आपण ॲड केलेलं आहे टर्मरिक म्हणजेच हळद. आणि आमचे व्हिडिओज कसे वाटतात प्लीज आम्हाला कमेंट करून सांगत जा. तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवत जा. भरपूर मेहनत घेतो आपण ही व्हिडिओज बनवण्यासाठी. भरपूर लोक बघतात पण आपला व्हिडिओ, परंतु लाईक करत नाही आहे. प्लीज इट्स अ हंबल रिक्वेस्ट टू यू ऑल. व्हिडिओला लाईक करत जा. त्याच्यानंतर आपण इथे बटाट्यानं चांगलं 2 ते 3 मिनटं फ्राय होऊ दिलं आहे. आणि त्याच्यानंतर आपण इथे ॲड केलेलं आहे टमाटर. किती छान कलर कॉम्बिनेशन आलेलं आहे. हिरवं वाटाणं, त्याचबरोबर पिवळ्या कलरची हळद आपण ॲड केलेली आहे आणि बटाट्यानं ती चढलेली आहे. आणि इकडे लाल टमाटर ॲड केलेलं आहे. त्याचबरोबर मसूर आणि मूग डाळची डाळ आहे ते मिक्स करून आपण ह्याच्यामध्ये ॲड केलेली आहे. स्वच्छ धुवून घेतलेली आणि मग त्याच्यामध्ये ॲड केलेली आहे. भरपूर प्रोटीन आपल्या शरीरामध्ये जाणार आहे ही भाजी खाल्ली तर. फर्स्ट आपल्याला प्रोटीन डाळींपासून भेटतं. त्याच्यानंतर आपल्याला कार्बोहायड्रेट्स भेटतात बटाट्यापासून. आणि त्याच्यानंतर आपल्याला वाटाणे आहेत ग्रीन्समध्ये. त्याचबरोबर पालक आहे आयरनयुक्त. तर ही भाजी एकदम म्हणजे बोलतात ना की एक वेल पॅक्ड अशी बोलतात डिश आहे आपल्या फॅमिलीच्या हेल्थसाठी. तर जरूर तुम्ही ही डिश करून बघा. आणि ही आमच्या पद्धतीने आम्ही नेहमी बनवतो. तर असं वाटलं की ही तुमच्याबरोबरही शेअर करावी म्हणून आपण ह्याचा व्हिडिओ बनवत आहोत. तर ही आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहे पालक. तर आता तुम्हाला मोठी दिसते पालक, पण आता ती वाफवली तर बघा किती म्हणजे ती शेपमध्ये आली आणि बरोबर आपल्या कढईमध्ये बसली.
तर पालक भरपूरच बोलतात ना हेल्दी डिश आहे. जरूर ही डिश ट्राय करून बघा. तुमच्या घरच्यांना नक्की आवडेल. चांगली वाफून घ्यायची, मस्त असं डाळ, बटाटं, वाटाणं, टमाटर युक्त अशी भाजी आहे. सगळ्या भाज्या आपण मिक्स केलेल्या आहेत. त्याचबरोबर आपण पाणी ॲड करून 1 कप पाणी ॲड केलेलं आहे आणि थोडं 10 मिनटासाठी बॉईल दिलेलं आहे. मस्त अशी भाजी झालेली आहे. सुगंध भरपूर छान सुटलेला आहे. आता थोड्या वेळ हिला बॉईल होऊ द्यायचं आहे, 5 ते 6 मिनटं, 6 ते 7 मिनटं ॲक्च्युली. आणि त्याच्यानंतर आपण ही डिश साईडला काढून घेतलेली आहे. तर बघू शकता तुम्ही, मस्त असं बॉईल झालेलं आहे. बटाटा, कांदा, टमाटर फ्राय झालेला आहे चांगला. वाटाणे दिसत आहेत तुम्हाला. पालक तुम्ही बघू शकता, मस्त अशी शिजलेली आहे. भरपूर छान डिश झालेली आहे. चपाती भाकरीबरोबर मस्त याची टेस्ट लागणार आहे. मला तर फार भूक लागलेली आहे. तर तुम्ही ही डिश नक्की ट्राय करून बघा. तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवायला विसरू नका. मुंबई गराई चॅनलसाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या सोशल मीडिया हँडलवर पण शेअर करू शकता, जेणेकरून आपल्या चॅनलची रीच वाढेल. प्लीज हा व्हिडिओ कंप्लीट बघत जा, कारण की ही व्हिडिओज बनवण्यासाठी आपल्याला भरपूर एफर्ट्स लागतात आणि तुमचा रिस्पॉन्स आपल्या चॅनलसाठी भरपूर महत्त्वाचा आहे. प्लीज 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 याचं हंबल रिक्वेस्ट, मुंबई गराई चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचा सपोर्ट या चॅनलला नेहमी दाखवा. तर भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वजण काळजी घ्या. टेक केअर अँड बाय बाय.